नमस्कार, मी सौ मैथिली ताडपत्रीकर। माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत। अर्थातच आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, तांदूळाच्या पिठाची कुरडई। ही खास बाळंतिणीसाठी आणि पथ्यांच्या लोकांसाठी तर आहेच, पण एरवी इतरांना पण खाण्यासाठी उपयुक्त आहे। चला तर मग बघूयात या कुरडईसाठी काय काय साहित्य लागतं ते। 1 वाटी तांदूळाचं पीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लिंबाचा रस, थोडेसे तूप, थोडेसे तेल, चिमूटभर चवीपुरते मीठ, चिमूटभर हिंग, 1 चमचा तीळ घेतले, तिथे तुम्ही कलौंजी पण घेऊ शकता, 1 चमचा जिऱ्याची पूड आणि कुस्करून घेतलेला 1 चमचा ओवा। आता आपण या कुरडईची कृती पाहूयात। इथे मी गॅस सुरू केला आहे, एक पातेले ठेवले आहे गॅसवर। त्याच्यामध्ये मी आता 1 वाटी भरून पाणी ठेवते उकळायला। पाण्याला आता उकळी आली आपल्या, तर आपण थोडा गॅस मंद करूयात। आता ह्याच्यामध्ये आपण जे काही साहित्य घेतलं आहे ते सगळं मिक्स करून घेते। ओवा, जिऱ्याची पावडर, चवीपुरते मीठ, हिंग चिमूटभर आणि इथे मी तीळ घेतले, तसेच 1 चमचाभर लिंबाचा रस आणि 1 चमचा तेल। आता परत याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे। हे आपण हलवून घेणार आहोत आणि उकळी येण्यासाठी मी परत गॅस थोडा मोठा केला आहे। तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आली आहे। आता परत गॅस मी बारीक करते आहे आणि हळूहळू हे पीठ तांदूळाचं या पाण्यात ओतते, जेणेकरून त्याची गुठळी होणार नाही। जशी आपण उकडीच्या मोदकाला उकड घेतो त्याच्याचप्रमाणे याची उकड घ्यायची आहे। आणि आता याला चांगली दरदरून वाफ येऊपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवून वाट बघायची। आता हे झाकण काढून आपण बघायचं आहे, याला थोडी वाफ आलेली आहे, गरम झालेला आहे। आता मी हा गॅस बंद करते। हे पीठ मी आता या परातीमध्ये काढून घेते आहे। हे गरम गरम असतानाच थोडंसं तेल आणि पाणी लावून आपल्याला मळायचं आहे। इथे मी हा सोऱ्या घेतला आहे आणि त्याला आतमधून मी तेल लावून घेतलं आहे। याच्यामध्ये मी शेवया, जे आपण शेव करतो त्याची जाडसर अशी ताटली टाकली आहे। आता या सोऱ्यामध्ये हे केलेलं पीठ आहे, त्याचा निम्मा गोळा असा टाकायचा आहे, हाताने प्रेस करायचा आहे। जास्त टाकलं तरी चालेल, कुरडई पाडणं आपल्या मनावर आहे। आता सोऱ्यामध्ये मी पीठ भरलं आहे आणि इथे गॅसवर मी पाणी उकळायला ठेवलं आहे। त्याच्यात एक ताटली ठेवली आहे मी। माझ्या ताटल्या अशा छोट्या आहेत, त्यामुळे मी त्याच्यात एक भांडं ठेवून त्याच्यात पाणी घालून हे उकळायला ठेवलं आहे। जसं आपण इडली उकडतो तसंच हे पण उकडून घ्यायची एक एक ताटली घेऊन।
आता मी या ताटलीला तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यावर आपण आता कुरडई घालणार आहोत. आपण वाळण्याच्या कुरडया घालतो तशीच हात फिरवत फिरवत ही पण कुरडई घालायची आहे. तुमच्या वाटीच्या प्रमाणावर ह्या कुरडया किती होतात ते अवलंबून आहे. वाटीचं प्रमाण जर मोठं असेल तर मोठ्या 5-6 होतील आणि छोटी जर वाटी असेल तर जास्त होतील. अशा प्रकारे मी इथे 3 कुरडया घातलेल्या आहेत आणि सोऱ्यामध्ये अजून 3 कुरडयांचं पीठ आहे. ह्या आकाराच्या ह्या वाटीमध्ये माझ्या 5 ते 6 कुरडया झालेल्या आहेत. तर आता मी पाण्याला उकळी आली आहे का बघते. गॅसवर पाणी उकळायला लागलं आहे. आपण आता ही कुरडई थोडा गॅस बारीक करून ही ताटली आतमध्ये ठेवणार आहोत. आता गॅसवर ठेवलेल्या कुकरचं झाकण लावायचं आहे. त्याच्यावरची शिट्टी काढून टाकलेली आहे. गॅस मोठा करायचा आहे. वरून वाफ येऊस्तोपर्यंत आपण हे वाफळायला ठेवणार आहोत. वाफ यायला लागलेली आहे वरनं. तर आपण आता गॅस थोडा बारीक करूयात आणि बघून घेऊयात की ती आपली कुरडई व्यवस्थित वाफळली गेली आहे का. व्यवस्थित वाफळून झालेली आहे कुरडई. गॅस बंद करायचा आहे. दोन मिनटं वाफ जाऊ द्यायची आणि नंतर ती ताटली हळूच बाहेर काढून घ्यायची. आपली कुरडई करून झाली आहे. गरम गरम असतानाच खायला द्यायची आहे. आता ह्याच्यावर थोडंसं तूप टाकते मी. ही कुरडई आपण हळद आणि ओवा वगैरे घालून केली आहे. पण ॲक्च्युअली ज्यांना गोड आवडतं ते नुसतं आपण तांदूळाच्या पिठाची उकड घेतो तशी उकड घेऊन त्याच्यामध्ये नुसतं तेल आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालून अशीच कुरडई वाफळून घ्यायची आणि नारळाचं दूध आणि गूळ त्याच्यात थोडीशी वेलची पूड घालून एकत्र करायचं आणि त्याच्याबरोबर पण ती अतिशय सुंदर लागते. आता ही मी पथ्यासाठी केलेली आहे म्हणून मी फक्त साधी ही पुदिन्याच्या चटणीमध्ये पुदिन्याची पानं, थोडी कोथिंबीर, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा अशी ही चटणी केलेली आहे. पण ही पथ्याची आहे म्हणून अशी केली आहे. एरवी तुम्ही ही पुदिन्याची चटणी, नारळाची चटणी किंवा तिखट ज्यांना खायचं असेल ते सांबाराबरोबर असं पण हे खाऊ शकता. तर चला तर आपण आता कशी झाली हे टेस्ट करून बघूया. वा, खूपच छान झाली आहे. मला आता आवडलीच आहे. माझ्या लेकीला पण ही नेहमीच आवडते. तुम्हालाही आवडेल असं मला वाटतं. तर परत भेटूयात अशीच एक साधी सोपी रेसिपी घेऊन.